झालंय का? मी येते. अरे चहाची वेळ झाली. चहा ठेवतेस? नाव काय म्हणालीस? पूनम ना? बस वरती वरती बस. कामात फार स्लो आहेस ग तू, आणि हलगर्जी सुद्धा. लग्न झालंय का? लग्न झालंय का? लग्न झालंय का? लग्न? हो. नवऱ्याने मारलं काय तुला? नाही. नाही काय? चांगली एक ठेवून दिलेली दिसते सणसणीत. काय करतात काय मिस्टर? टेम्पो चालवायचे. चालवायचे? मग आता काय फक्त हात चालवतात काय? हा? आता फक्त हात. चल, काही फार काही असं वेगळं घडलेलं नाही तुझ्या आयुष्यात. हा, एवढं चालायचंच. आणि मी जितकं तुझा हलगर्जीपणा पाहिलं ना, मी सांगतो तुझीच चूक असणार काहीतरी. हा, पैसे मागतो जुगारासाठी. मागायचे म्हणजे? मागायला कशाला लावायचीस? देऊन टाकायचे स्वतःहून पैसे आपण. हा, त्याच्याच घरात राहतेस ना तू, त्याचंच नाव लावतेस ना. मग 2 पैसे दिले त्याला तर काय बिघडलं? आणि मग जर तू पैसे दिले नाहीस आणि मग तो चिडला आणि दिले एक ठेवून तुझ्या, तर मला तरी ह्यात पर्सनली काही चूक वाटत नाही. हा, सांगितलंस का पण कधी कोणाला? तक्रार केलीस कधी? नाही. हा, एक बरं केलंस. कसं आहे बघ, पुरुष असं राबतो ग दिवसभर, कष्ट करतो, पैसे कमवतो, घर चालवतो. हा, मग अशा वेळेला हक्काचं एक माणूस हवं की नको राग काढायला? काय? म्हणून तुला सांगतो की तुझी काहीतरी चूक असणार, कारण चूक असल्याशिवाय कुठलाही पुरुष असा हात नाही उचलणार. हा, काय करू? सहन करू? का? सहन कशाला करायचं? आपल्या नवऱ्याच्या अपेक्षा काय आहेत, म्हणणं काय समजून घ्यायचं. ते जर वेळच्या वेळी नीट पूर्ण केलं ना आयुष्यभर, तर अजिबात वाद होण्याची वेळच येणार नाही ना. पण नाही, आम्हाला जॉब करायचा असतो, तुम्हाला मुलींना शिकायचं असतं, हातामध्ये असे 2 पैसे खुळखुळायला लागले ना की सुचतं हे सगळं. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हा मुलींमध्ये ना अजिबात सहनशक्ती नाहीये, सहन करायची ताकदच नाहीये. जरा काही झालं की गेले पोलीस स्टेशनला, लगेच गेले त्या नवऱ्याच्या नावाने डोमेस्टिक व्हायलन्सची कंप्लेंट टाकून दिली, त्याच्या मागे पोलीस लावून टाकायचे. कोणती केस? डोमेस्टिक व्हायलन्स, घरगुती हिंसाचार. कलम असतो 498A. आपल्या घरातल्या माणसांनी जर आपल्याला त्रास दिला, मारहाण केली ना, तर त्याविरुद्ध दाद मागण्यासाठी कलम असतो हा. आणि ह्या कलमान्वये मग जी कारवाई होत, तुझ्या कामाचं नाही आहे पण हे काही. हा, आपण घरातलीच कामं करा. घ्या कप नेऊन ठेवा आतमध्ये. आणि लक्षात ठेवायचं, आपला जन्मच यासाठी झालाय. काय? या आता उद्या वेळेवरती या कृपया. हॅलो. हॅलो दादा. हां, मी उद्या जरा उशिराने येईन ना. काय तू? दादा ते पोलीस स्टेशनात चालले. का? ते डोमेस्टिक व्हायलन्स, त्याची कंप्लेंट करायला. मेधा, काय अगं, आमची वैमानिक बायको घरी येणार आहे की नाही? हो, झाला तर एक पेशंट केला की आता. का सायकॅट्रिस्ट लोक वर्क फ्रॉम होम करू शकत नाहीत का? ऐक ना,
त्या दिवशी